आमचा विद्यार्थी भेळ बनवण्यासाठी खूप आतुर झालेला आहे. त्यांनी सर्व साहित्य उचलून आमच्या कॅम्प्युटर उभे आणत आहे. हा हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा इयत्ता दुसरीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये भेळ नावाची कविता आहे. तर त्यांच्या कवी आहेत मंदाकिनी गोडसे. तर बघा, आता जनरली मुलं काय करतात, आईवडिलांसोबत बाजारात जातात आणि तिथं भेळ वगैरे या भेसळयुक्त वस्तू खाण्याचा आग्रह धरतात. तर आम्ही आता हे भेसळयुक्त वस्तू बाजारात मुलांनी खाऊ नये म्हणून आम्ही जे काही भेळ आहे ही या आपल्या शाळेमध्येच बनवणार आहे. आणि त्याच्या ज्या वस्तू आहेत आम्ही या ठिकाणी मागवलेल्या आहेत. बघा, तर आपल्याला हे भेळ बनवण्यासाठी टमाटे लागणार आहे, कांदे, शेव, मुरमुरा, अजून शेंगदाण्याची तळासाठी आम्ही पाठवलेलं आहे, आणि मिरची, आणि हे याच्यामध्ये आहे आपलं चिंचेचं पाणी. करून द्या.
त्याबरोबरच आमच्या इयत्ता 1ली ते 4थीच्या इतर संगीतबद्ध कविता पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला भेट द्या अथवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांच्या लिंक्स दिलेल्या आहेत, तिथून त्या आपण पाहू शकता. धन्यवाद. भेळ बनविण्याची प्रक्रिया पूर्ण होत आली असून आमचे बालचिमुकले आतुरतेने भेळ खाण्याची वाट पाहत आहे. भेळ बनविण्याचे काम आमच्या शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शुभांगी मॅडम व आमचे मुख्याध्यापक श्री प्रवीण वाडिले सर व मी असे आम्ही तिघांनी मिळून ही भेळ बनवली. आताच आम्ही जी काही भेळ बनवलेली होती ती विद्यार्थ्यांना खाण्यासाठी वाढत आहोत. भेळ खाऊन पाहिले का बेटांनो? चव कशी लागते? मस्त, छान. अरे वा, सगळ्याला मिळाली का? हा, तर अशीच भेळ घरी बनवायची. लॉरीवरची हॉटेलवरची भेळ खायची. हा, तू नाही खात बेटा भेळ? खायची? आत्ता बसली का तू? छान.